आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एनडीटीव्ही मराठीमध्ये। काल बदलापूरचा आक्रोश सगळ्यांनी पाहिला। जवळपास 10 तास बदलापूरकर रेल्वे स्टेशनवर ठिय्या देऊन होते। कशासाठी? तर 3.5 वर्षांच्या आपल्या 2 लहानग्या लेकींना न्याय द्यावा या मागणीसाठी। अर्थात यावरून आता राजकारणही सुरू झालेलं आहे, पण बदलापूरची घटना पाहिल्यानंतर आज राज्यातल्या प्रत्येक पालकाच्या मनामध्ये संताप आहे आणि चिंता सुद्धा आहे। आणि का असणार नाही, कारण बदलापूरची घटना घडल्यानंतर स्वतः शिक्षण मंत्र्यांनी काल रात्री जी माहिती दिली त्या माहितीनंतर शाळेनं या घटनेबाबत घेतलेली भूमिका, पोलिसांनी 3.5 वर्षांच्या मुलीला आणि तिच्या पालकांना 10 तासांपर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी बसवून ठेवणं, सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी जो बेजबाबदारपणा दाखवला, या सगळ्याबद्दल प्रश्न उपस्थित झालेत। त्यामुळे या व्यवस्थेला आणि या व्यवस्थेचा भाग असणाऱ्या प्रत्येकाला आज प्रश्न विचारण्याची गरज आहे, कारण हा प्रश्न आहे तुमच्या माझ्या भोवती वाढणाऱ्या, आपल्या घरांमध्ये खेळणाऱ्या लहानग्यांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या सुरक्षित भवितव्याचा। कालपासून हे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत आणि तितकीच चीड आणि संताप आहेत। याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज या विशेष चर्चेचं आयोजन आपण केलेलं आहे। बदलापूरचा आक्रोश, पण दोष कुणाचा? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याकडे काही मान्यवर असणार आहेत। त्यामध्ये सुजाता पाटील आपल्यासोबत असणार आहेत, धनराज वंजारी आपल्यासोबत असणार आहेत आणि तात्याराव लहाने आपल्यासोबत असणार आहेत। या सगळ्या मान्यवरांची ओळख मी डिटेलमध्ये करून देते, पण त्या अगोदर बघूयात की कालची ही जी घटना घडली त्या घटनेसंदर्भात कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत, मुद्दे उपस्थित होत आहेत। एनडीटीव्ही मराठीनं या संदर्भात सवाल जे उपस्थित केलेले आहेत त्यातला पहिला सवाल, या घटनेची माहिती जर शाळेला मिळाली होती पालकांकडून तर शाळेनं कारवाई का केली नाही? सगळ्यात महत्त्वाचा दुसरा सवाल, पोलिसांनी पालकांना आणि या लहान मुलीला 10 तास पोलीस स्टेशनमध्ये का बसवून ठेवलं? सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी संबंधित लहानगीवर उपचार करायला नकार दिलाच कसा? पोलिसांवर केलेली निलंबनाची कारवाई ही या घटनेमध्ये पुरेशी असू शकते? पॉक्सोमध्येही हयगय करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे का दाखल केले जात नाहीयेत? पोलिसांना जर कायद्याचा धाक उरलेला नसेल तर मग त्या कायद्याचा धाक समाजाला कसा राहावा? सरकारी डॉक्टरांना आता कर्तव्याची जाणीव जर करून द्यायची असेल तर ती कुणी करून द्यावी? शाळा, रुग्णालय आणि पोलीस हे सगळे जण या घटनेमध्ये आरोपी का केले जात नाहीयेत? सातत्यानं आरोपींची साथ देणाऱ्या पोलिसांची आरोपींवर जरब कशी बसणार? नेत्यांसाठी झटणारे पोलीस सामान्यांकडे माणूस म्हणून तरी पाहणार आहेत का? याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आता माझ्यासोबत शिक्षण क्षेत्रामधले तज्ज्ञ आहेत, आरोग्य क्षेत्रामधले तज्ज्ञ आहेत आणि पोलीस क्षेत्रामधलेही तज्ज्ञ आहेत। सुजाता पाटील यांची ओळख मी सुरुवातीला करून देते। सुजाता पाटील या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेच्या प्राध्यापिका आहेत आणि प्राचार्य म्हणून काम करत असताना वेगवेगळे प्रयोग करणं आणि आपली भाषा मराठी भाषा न येणाऱ्या मुलांना शाळेमध्ये सामावून घेऊन त्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी त्यांनी केलेले प्रयोग हे राज्यभरात सध्या चर्चिले जातात। एक आदर्श प्राचार्य म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रातल्या शैक्षणिक वर्तुळामध्ये आहे। धनराज वंजारी सर आपल्या सोबत आहेत। सर, स्वागत आहे तुमचं। अनेकदा सर आपल्या बरोबर असतात आणि विविध पोलिसांशी संबंधित असलेल्या मुद्द्यांवर ते सखोलपणे आणि स्पष्टपणे बोलतात। आणखी एक विशेष गेस्ट या चर्चेमध्ये सहभागी होतात, डॉक्टर तात्याराव लहाने। महाराष्ट्राला अत्यंत सुपरिचित असलेलं हे नाव। वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर तात्याराव लहाने यांचं काम आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे। जे रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता ही त्यांची व्यावसायिक ओळख, पण त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रामधलं अत्यंत आदरानं घेतलं जाणारं नाव। अगदी काही वेळातच लहाने सर आपल्या सोबत असणार आहेत, जोडले जाणार आहेत। सुरुवातीला सुजाता पाटील मॅडम तुमच्याकडे येतेय। कालपासून सगळ्या चर्चा तुम्हीही बघताय, बदलापूरच्या शाळेमध्ये काय झालं हे आपण पाहतो, सगळ्यांच्या मनाला वेदना होत आहेत। प्रश्न असा आहे की जर शाळेच्या प्रमुखाकडे असं काही घडल्याची तक्रार आली तर शाळेच्या प्रमुखांनी काय करणं अपेक्षित आहे? मला वाटतं सगळं एकूणच शाळेमध्ये मुलांची सुरक्षितता, त्यांना सुरक्षित आनंददायी वातावरण मिळणं ही शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाची आणि मुख्याध्यापक किंवा प्राचार्य म्हणून त्यांचीही महत्वाची जबाबदारी आहे। खरं तर अशा घटना शाळेच्या आवारात होऊच नयेत यासाठी सगळ्या प्रकारची दक्षता घेतली पाहिजे। म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे कंपल्सरी सगळ्या शाळांमध्ये आता आहेत, ते लावणं आवश्यक आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो कर्मचारी वर्ग आहे
तो कर्मचारी वर्ग आणि त्याची आपल्या विद्यार्थ्यांशी असलेली वागणूक त्याच्यावर अत्यंत सजगपणे लक्ष शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्राचार्यांनी ठेवायला हवं. पण तरीही सगळ्यात वाईट गृहीत धरलं आणि अशी गोष्ट झालीच तर मला वाटतं सगळ्यात पहिली गोष्ट या घटनेची, अशा पद्धतीच्या घटनेची खबर पहिल्यांदा पालकांना मुख्याध्यापकांनी दिली पाहिजे, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत मला नेहमीच असं वाटतं की मुलांची सुरक्षितता हे शालेय वातावरणातलं पहिलं प्राधान्यक्रम हवा. अनेक वेळा मी जेव्हा घटना अशा वाचते, ऐकते, तेव्हा शैक्षणिक संस्था स्वतःच्या प्रतिष्ठेला बाधा येऊ नये म्हणून अशा गोष्टी लपवून ठेवायचा किंवा त्या दडपून टाकायचा प्रयत्न करतात. हे अतिशय निंदनीय आहे. म्हणजे मुलांच्या किंवा एका छोट्या मुलीच्या भविष्यापेक्षा जर तथाकथित आपलं रेप्युटेशन, आपली प्रतिष्ठा महत्वाची वाटत असेल तर ती फार चिंतनीय बाब आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा पालकांना विश्वासात घेणं, पालक जर तयार नसतील तरीही त्यांना योग्य ठिकाणी जाऊन पोलिसांमध्ये तक्रार करायला प्रवृत्त करणं हे खरं तर मुख्याध्यापकांनी आणि प्राचार्यांनी करायला हवं. कारण बऱ्याच वेळा असंही होण्याची शक्यता असते की असं कळूनही पालक पोलिसांपर्यंत पोहोचत नाही आणि जेव्हा अशा गोष्टी दडपून टाकल्या जातात त्यावेळी गुन्हा करणारा गुन्हेगार अजून सराईत होत जातो, अजून त्याचं धैर्य वाढत जातं. तेव्हा सगळ्यात महत्वाची भूमिका अशा गोष्टींमध्ये शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांची असली पाहिजे आणि ती अत्यंत स्पष्ट आणि सजग असली पाहिजे असं मला वाटतं. बरं, तात्याराव लहाने सर आता आपल्यासोबत थ्रू झालेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे या चर्चेमध्ये. नमस्कार. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये इतकं काही घडलंय की वारंवार तुमची मुलाखत घ्यावी लागावी अशी परिस्थिती आहे. पण बदलापूरच्या केसनंतर प्रश्न आणखीन गडद झालेले आहेत. कारण काल स्वतः शिक्षण मंत्र्यांनी असं सांगितलं की या मुलीला जेव्हा सरकारी रुग्णालयामध्ये नेलं होतं त्यावेळेस तिथल्या डॉक्टरांनी उपचार करायला नकार दिला. अनेक वर्षांचा अनुभव आहे तुमचा सरकारी रुग्णालयामध्ये काम करण्याचा. कसं काय डॉक्टर नकार देऊ शकतात 3.5 वर्षांच्या लैंगिक अत्याचार झालेल्या मुलीवर उपचार करायला? मला वाटतं सरांशी संपर्क तुटलाय. तोपर्यंत आपण वंजारी सरांकडे जाऊयात. वंजारी सर, या प्रकरणामध्ये जर सगळ्यात मोठा प्रश्न कुणावर उपस्थित केला जात असेल तर तो बदलापूर पोलिसांवर उपस्थित केला जातोय. आणि ही लाजिरवाणी बाब आहे महाराष्ट्रासाठी की 3.5 वर्षांची एक मुलगी, तिची आई ही तिला घेऊन पोलीस स्टेशनला जाते की माझ्या मुलीवर अत्याचार झालाय म्हणून, आणि तक्रार दाखल करायला पोलिसांना 10 तासांपेक्षा जास्त काळ लागतो. काय करत असतात पोलीस? एक तक्रार दाखल करायला यांना एवढा वेळ का लागावा? पोलिसांवर तर याच्यामध्ये बोट उचलतं जाऊ शकतं. त्यांनी जे केलेलं आहे ते निंदनीय आहे, असं होता कामा नये. त्यांनी आपलं मूळ कर्तव्य बजावलेलं नाहीये. पण एवढ्यावर हे थांबत नाही. या केसमध्ये बदलापूरच्या दुर्दैवाची बाब अशी आहे की त्या पोलीस स्टेशनच्या प्रमुख ठाणेदार या महिला अधिकारी आहेत. आणि महिला अधिकारी असताना एवढी असंवेदनशीलता त्यांनी दाखवली ही खरंच गंभीर बाब आहे. पण हे का होतं? केवळ गंभीर आहे म्हणून, दुखवटा म्हणून गप्प बसण्यात अर्थ नाही. हे का होतं, असं कशामुळे घडतं, याचा जर आलेख आपल्याला मांडायचा झाला तर अगदी पोर्शे कार प्रकरण जे अगरवाल ज्याच्यामध्ये होते पुण्याचं, त्यानंतर मिही शहाचं वरळीचं प्रकरण, घाटकोपरचं होर्डिंगचं प्रकरण, तुमच्या शक्ती विधेयक अजून आपल्याकडे मंजूर करून घेतलेलं नाही शासनाने, अकोल्याचा विनयभंग आणि रेप तुम्ही सांगितला, लातूरच्या 4 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार, सिन्नर वावीमध्ये झालेला, आणि आता रिसेंटली नागपाड्याची केस आहे आणि आज धारावीची केस सुद्धा झालेली आहे. हातपाय बांधून वगैरे जे प्रकार झालेले आहेत ते. कलकत्ता आणि मणिपूर ठीक आहे, जाऊ द्या, बाहेर आहे. पण महाराष्ट्रातलं ही परिस्थिती बघता मागच्या 5 वर्षात 20,000 बालिका या बळी गेलेल्या आहेत. हे सगळं असं असताना एवढे असंवेदनशील आमची प्रशासकीय यंत्रणा कशी असू शकते? त्याचं एक प्रमुख कारण असं आहे की राजकारणाच्या गुन्हेगारीकरणामध्ये ज्यांना विश्वास आहे असे जेव्हा तुमचे शासक आणि सत्ताधीश बसलेले असतात मंत्रालयात, तेव्हा पोलीस यंत्रणा असो
हॉस्पिटलचे डॉक्टर असो किंवा न्यायपालिकेतले अधिकारी असो, त्यांच्यामध्ये एक निर्ढावलेपणा आणि मस्तवालपणा निर्माण होतो की आपला बाप तिथं वरती बसलेला आहे, इथं आपलं काही कुणी करू शकणार नाही, काही झालं तर काय SIT वगैरे स्थापन होईल आणि कधीतरी निघून जाईल. खऱ्या अर्थाने हा जो बलात्कार आहे तो एका बाजूला मानवी शरीरावर जर समजला तर दुसरा समांतर बलात्कार हा संविधानावर आणि आमच्या महाराष्ट्राच्या कायदा व्यवस्थेच्या रचनेवर बलात्कार झालेला आहे आणि तो सातत्याने बलात्कार होत आलेला आहे. म्हणूनच आमचे पोलीस, डॉक्टर्स आणि न्यायपालिकेतले अधिकारी हे एवढे निर्ढावलेले, मस्तवाल आणि असंवेदनशील झालेले आहे. असंवेदनशील हा सुसंस्कृत शब्द आहे. मला कल्पना आहे, कारण हे खरंच आपल्याला सार्वजनिक चर्चेमध्ये इतके सुसंस्कृत शब्द वापरावे लागतात, पण जे ऐकतोय, ज्या प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यानंतर हे शब्द सुद्धा कमी पडावेत अशी परिस्थिती आहे सध्याची. लहाने सर पुन्हा एकदा आपल्यासोबत थ्रू झालेले आहेत. लहाने सर, गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांमध्ये डॉक्टरांवर उपस्थित केले जाणारे आणि प्रामुख्याने सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांवर उपस्थित केले जाणारे प्रश्नचिन्ह गडद होत आहेत. अगदी बदलापूरच्या केसमध्ये सुद्धा तेच झालं. डॉक्टरांनी उपचार करायला नकार दिला अशी माहिती खुद्द शिक्षण मंत्री देत आहेत. काय झालंय? आत्ता वंजारी सर सांगतात निर्ढावले पण आलेलं आहे सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा. कशाचं प्रतीक आहे हे? नमस्कार. मी आता जे सध्या बघतो आहे, म्हणजे आता बदलापूरची मी घटना बघितली किंवा याच्या पूर्वीच्या मी आता अत्याचारांच्या घटना बघत आहे. कलकत्त्याची घटना बघितली आणि कालचं जेव्हा मी संध्याकाळच्या टीव्हीवर पाहिलं की मंत्री महोदय असं म्हणतायत की सरकारी रुग्णालयामध्ये नकार दिला, तर मला असं वाटतं की सरकारी रुग्णालयामध्ये नकार देताच येत नाही. शासनाचा असा लिखित नियम आहे की कुठलाही रुग्ण शासनाच्या रुग्णालयात आला तर त्याला तपासण्यासाठी त्याला तुम्हाला नाही असं म्हणता येत नाही, नकार देता येत नाही. आता हा नकार का दिला जातो? कारण हा नकार जेव्हा एकदा नकार दिला जातो, दोनदा नकार दिला जातो आणि त्यांच्यावर कार्यवाही होत नाही, तर अशा वेळेस ही माणसं नकार देतात. म्हणजे याचा अर्थ असा झाला की त्यांना जे वरिष्ठाकडून त्यांची कान उघडणी केली गेली पाहिजे किंवा वरिष्ठांनी जे सांगितलं पाहिजे ते नाही झाल्यामुळं अशा प्रकारच्या घटना घडतात आणि ह्या घटना घडल्याच नाही पाहिजे. कारण जर शासन दरबारीच न्याय मिळत नसेल तर बाकीच्या दरबारी मिळणं फार कठीण आहे. आणि म्हणून शासनामध्ये काम करणारे डॉक्टर हे अतिशय संवेदनाशील पाहिजेत. आणि म्हणून जेव्हा रुग्ण येतो तेव्हा त्यांनी तो तपासलाच पाहिजे होता. तपासला नाही तर अशा वेळेस अशा डॉक्टरवर योग्य ती MCSR प्रमाणे कारवाई करणं गरजेचं असतं. अशी उदाहरणं निर्माण केली पाहिजे की कारवाई नाही केल्यामुळे त्याच्यावर अशा प्रकारची कारवाई झाली. असं जर होत गेलं तरच जी माणसं त्या खुर्चीत बसली आहेत ती त्याच्यावर कारवाई करतील. पण अशा माणसांना वरिष्ठ त्याच्या जवळ बसलेले खुर्चीतले लोक हे जर त्यांना पांघरून घालत असतील, त्याच्याशिवाय अशा प्रकारचा निर्ढावलेपणा होणं कठीण असतं. आणि म्हणून त्यांनी जे केलं आहे ते फार मोठी चूक आहे. पण असं दिसलं का तुम्हाला कधी राज्यामध्ये की चुकले डॉक्टर तर असं काही धडा घालून दिला? कारण दिसतच नाही नजीकच्या, काही कसलीच भीती नाहीये. आरोपींचे रक्त काय बदलतायत, आलेल्या पेशंटला नाकारतायत काय? म्हणजे डॉक्टराकडे जो आपण किमान हृदयामध्ये माणुसकी असायला हवी, दया असायला पाहिजे, हे डॉक्टरच असे वागायला लागले तर बघायचं कुणाकडे समाजानं? नाही, मुख्य म्हणजे तुम्ही म्हणताय ते फार बरोबर आहे, पण आपल्याकडे कायदे आहेत. कायद्यानुसार आपण असं म्हणतो की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट मध्ये कोणी बसलेलं असेल तर त्यांना 3-1 वर्षामध्ये त्यांच्या आपण IAS ऑफिसरच्या बदल्या होताना दिसतो. पण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जे डॉक्टर काम करतात त्यांचं ठीक आहे. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जे डॉक्टर बसलेले आहेत ते जर फार दिवस बसली तर मग हा निर्ढालेपणा येत असतो. आपण पुण्याचं प्रकरण पाहिलं तर निर्ढालेपणा यायचं कारण असं आहे, रक्त बदललं गेलं. मी माझ्या आयुष्यात, मी संचालक होतो, डीन होतो, पण अशा प्रकारची घटना मी आयुष्यात पाहिली नव्हती की रक्त बदललं गेलं. किंवा आता आपण पाहतोय की इथे त्या रुग्णांच्या एवढ्या छोट्या 3 वर्षाच्या बाळांच्या तपासण्या केल्या नाहीत. अशा प्रकारची गोष्ट डॉक्टर मध्ये घडता कामा नये. डॉक्टर हे संवेदनाशील असतात, पण अशा प्रकारची काही डॉक्टर हे ह्या सगळ्याच मला असं वाटतं पेशाला बदनाम करत आहेत. आणि म्हणून बाकीच्या डॉक्टरांनी अशा डॉक्टरांना सांगण्याची गरज आहे. पण आजही मला असं वाटतं की डॉक्टरांनी संवेदनाक्षम असावं आणि रुग्णांच्यासाठी. आणि आपण असं म्हणतो की आम्ही एक्सपर्ट विटनेस आहेत म्हणून आपल्याकडून कशी चूक होणार नाही हे डॉक्टरांनी सांभाळणं फार गरजेचं असतं. आणि हे होण्यासाठी मला असं वाटतं की असं जेव्हा निर्ढावलेपणा येतो त्याचं कारण आहे
की वरच्या लेवलला त्यांना प्रोटेक्शन मिळतं. हा. अशा यांना चुकीची माहिती वरपर्यंत जाते आणि ती चुकीची माहिती देणारे विभागामध्ये काम करणारे माणसं असतात आणि वर पूर्ण माहिती जात नसल्यामुळं अशा लोकांना पाठीशी घातलं जातं. अशा लोकांना पाठीशी घालू नये. ते डॉक्टर असो किंवा कोणी असू दे, अशा त्यांचे लोकांना हितसंबंध जपण्याची. पण अर्थात जिथे स्वार्थ येतो, जिथे हितसंबंध येतात, तिथे ते जपलं जातं. सुजाता पाटील मॅडम, कालपासून ही घटना बघताना आक्रोश सगळ्यांच्या मनामध्ये दिसला, पण एक गोष्ट मला कायम खात राहिली मनामध्ये. 13 तारखेला या मुलींवर अत्याचार झाले होते आणि त्यांनी पालकांना सांगेपर्यंत 15 तारीख उजाडली होती. 3.5-4 वर्षाचं मूल काहीही झालं तरी पहिल्यांदा येऊन आपल्या घरी सांगतं, शाळेत शिक्षकांना सांगतं. ही दहशत त्या गोष्टीची इतकी होती या मुलींना की 2 दिवस या मुली कुणालाच काही सांगू शकल्या नाही, जोपर्यंत त्या वेदना त्यांना असह्य झाल्या तोपर्यंत. शाळा, पालक या बाबतींमध्ये आपण एक सुरक्षित वातावरण त्या मुलांना देतोय का, की त्यांनी लवकरात लवकर हे आपल्यापर्यंत सांगावं, जेणेकरून जो मोलाचा वेळ आहे तो जाणार नाही? खरं तर ही घटना शाळेतच शिक्षकांपर्यंत पोहोचायला पाहिजे होती झाल्या. अगदी खरं आहे. म्हणजे मला स्वतःलाही हे वाटलं की मुलांना शिक्षकांबद्दल पहिल्यांदा एवढा विश्वास आणि आत्मीयता वाटली पाहिजे की त्यांनी पहिल्यांदा काहीही झालं तर शिक्षकांना जाऊन सांगायला हवं. ही आत्मीयता जर शिक्षक निर्माण करण्यात कमी पडत असतील तर ती गंभीर बाब आहे खरं सांगायचं तर. आणि 2 दिवस गेले. खरं तर आपलं मूल आपल्या डोळ्यासमोर असतं, काहीतरी वेगळं त्याला तिला होतंय हे पालकांना सुद्धा समजायला हवं. 2 दिवस जर का पालकांच्याही हे लक्षात आलं नसेल तर नक्की म्हणजे आणि मुलीही सांगत नसतील तर संबंधित गुन्हेगारांनी त्यांच्या मनात ती दहशत निर्माण केलेली आहे हे तर खरंच आहे. पण तरी सुद्धा जर पालकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत मुलं हे पोहोचवत नसतील तर ह्याचा विचार आपण सगळ्यांनीच गांभीर्याने करणं आवश्यक आहे की पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून आपण मुलांच्या किती मनाच्या जवळ आहोत. खरं तर आता सगळ्या शाळांमध्ये आपण गुड टच, बॅड टच वगैरे शिकवतो, पण मला स्वतःला एक शिक्षिका म्हणून आणि एका मुलीची आई म्हणून हा प्रश्न पडतो की हे किती लहान लहान वयात शिकवत जायचं आणि मुलांमधला इनोसन्स किती लवकर घालवायचं आपण. खरं तर म्हणजे ही सगळी सिस्टीम इतकी क्रूर होत चाललेली आहे ना की ह्या सिस्टीमनी मुलांचं बालपणच हिरावून घेतलंय. पण ते जपायचं असेल तर आपण खूप अलर्ट राहिलं पाहिजे, शिक्षक म्हणून, पालक म्हणून, माणूस म्हणून. आणि त्याला आता काही पर्याय नाहीये दुसरा मला वाटतं. त्यामुळे ह्या मुलींचं जर आणि खरंच आहे की अशा परिस्थितीत जर 2 दिवस मला म्हणजे खरं अक्षरशः असं वाईट वाटतं की काय यातना त्या मुलींनी भोगल्या असतील या काळामध्ये. म्हणजे शरीराच्या एक वेळ त्या सगळ्या जखमा आणि हे कमी होतील, त्या मुलींच्या मनावर जे ओरखडे उठलेत ना ते कदाचित त्यांना आयुष्यभर भोगायला लागू नयेत एवढंच वाटतं खरं तर. आणि म्हणून शिक्षक आणि पालक यांनी मुलांच्या बाबतीत फार जागरूक राहायला हवं. वंजारी सर, अशा घटना घडल्या की आपण कायम म्हणतो फास्ट ट्रॅक मध्ये केस चालवू, SITची नेमणूक करू, 1-2 पोलिसांना निलंबित केलं जातं. प्रथेप्रमाणे हे याही केसमध्ये घडलेलं आहे. 1760 कायदे जरी आणले तरी ते कायदे अंमलात आणण्याची, ते कायदे लोकांपर्यंत पोहोचवण्याची आणि ते कायदे ज्यांच्यासाठी निर्माण केलेले आहेत त्यांच्यासाठी ते उपयोगी पडावेत हे समजणारी, कळणारी, त्यानुसार वागणारी यंत्रणाच नसेल तर आपण कितीही कायदे आणले काय आणि कितीही चौकशा समित्या नेमल्या काय मिळणार आहे आपल्याला? पदरात काय पडणार आहे? फक्त तुम्ही वाचलेल्या घटनांची यादीच वाढत जाईल. कायदे आपल्या जागी आहेत, ते काय भिजू घालायचे आहेत का? त्यांची अंमलबजावणी होत नसेल तर अहो कायद्याची अंमलबजावणी करणारे सगळे तुमच्या दावणीला बांधलेले आहे. या ठिकाणी ती जी शाळा आहे ती RSS संघ आणि BJPच्या लोकांची शाळा आहे. त्यांना माहिती आहे आम्ही वरती गेलो की आमचा बाप बसलेला आहे, हे सगळं आम्ही निभावून नेऊ. का नाही तिथे CCTV पासूनची सगळी व्यवस्था आहे. कसं काय तुमची मजल होते? तुमची मुलगी असती तर कसं वाटलं असतं त्यावेळी? हा विचार पोलिसांनी करायचा, हा विचार शाळा संचालकांनी करायचा आहे, हा विचार डॉक्टरनी करायचा आहे, हा विचार न्यायपालिकेतल्या लोकांनी करायचा आहे. आम्ही SIT फॉर्म करू. कसली SIT फॉर्म करता? आतापर्यंत 17 केसेस आहे, ज्या पोरसे पासून तर अगदी समृद्धीपर्यंतची लिस्ट काढली तर त्याच्यामध्ये या लोकांनी SITची घोषणा केली. मी तर म्हणतो त्या 17 पैकी 7 SIT मध्ये काय निष्पन्न झालेले आहे त्याची श्वेतपत्रिका विधानसभेच्या पटलावर मांडून दाखवा ना तुमच्यामध्ये हिंमत असेल तर.
आणि हे सगळे मिलीभगत, म्हणून मी सुरुवातीच्या माझ्या ओपनिंग स्टेटमेंटमध्ये सांगितलं की राजकारणाचं गुन्हेगारीकरणावरती ज्याचा विश्वास आहे असे लोक सत्तेत बसलेले आहे. कुठला प्रॉसिक्युटर नेमलाय तुम्ही त्याच्यामध्ये? तुमच्या दावणीला बांधलेला जो तुमच्या तिकिटावरती लोकसभेचं इलेक्शन लढला. हे सगळं असंवेदनशीलता तिथून झालेली आहे. आणि प्रशासनामध्ये पोलीसच आहे असं नाही, प्रशासनामध्ये डॉक्टर आहेत, मेडिकलचं सगळं सेक्शन आहे, त्याच्यामध्ये न्याय व्यवस्थेचे सुद्धा लोक आहेत. ह्या सगळ्या व्यवस्थेतला तुम्ही गुंड टोळ्या निर्माण केलेल्या आहे. जशा दाऊद आणि गवळी हे टोळी प्रमुख असायचे, तसे टोळी प्रमुख होऊन तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेब मंत्रालयात बसलेले आहे आणि प्रशासनातल्या टोळ्या निर्माण केलेल्या आहे. परमबीर सिंगच्या केस मधून, अनिल देशमुखांच्या केस मधून हे जगासमोर आलेलं आहे. ही एसआयटी बिसायटी हा सगळा दिशाभूल प्रकार आहे. हे काही करण्यात अर्थ नाही. शेवटी तुझ्या चॅनलच्या माध्यमातून कविता, मी मुंबईच्या हायकोर्टाला विनंती करतो, सन्माननीय मुख्य न्यायाधीश हायकोर्टाचे, की जसं कलकत्त्याच्या डॉक्टरवर झालेल्या बलात्कारात सुप्रीम कोर्टाने सुमोटो कॉग्निझन्स घेतलेला आहे, या केसमध्ये तुम्ही सुमोटो कॉग्निझन्स घ्या. केवळ ही बदलापूरची केस नाही, तर अकोल्याची आणि धारावी नागपाड्याच्या केसेस त्याहून गंभीर आहे. तो या यातनांचा विषय काढला, मुद्दा विनाकारण भावनिकतेकडे द्यायचा नाही. एकच गोष्ट सांगून थांबतो की इथं तुमचं मूल आहे, 3 आणि 4 वर्षाची चिमोटी मुलं, ज्यांना बौद्धिक भावनिक वाढ अजून त्यांची पूर्ण होत नाहीये. अशावरती या यातना कधीतरी त्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू संपणार आहेत का? काय रयतेचा विचार करताय तुम्ही? अहो प्रशासक हो, तुम्ही IAS IPS मोठमोठे हे झालेले आहात. तुम्ही जनता भिमुख प्रशासन असलं पाहिजे, सत्ता भिमुख प्रशासन असता कामा नये. नाहीये असं ओरड आपल्याला कालपासूनच्या आंदोलनामध्ये वंजारी सर दिसते आणि त्याचेच परिणाम आज सगळ्यांच्या प्रतिक्रियांमध्ये दिसतात, सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये दिसतात. अगदी आपल्या आजूबाजूला असणारी लोक आज सकाळपासून माझ्याकडे ज्या प्रतिक्रिया येतात त्या अशाच प्रकारच्या आहेत की का कारवाई होत नाहीये. लहाने सर, जेव्हा सरकारी रुग्णालयांचा विषय येतो ना, त्यावेळेस कुणाचा संबंध असतो सरकारी रुग्णालयाशी? जे लोक खासगी रुग्णालयामध्ये अजिबात सेवा घेऊ शकत नाहीत त्या लोकांसाठी सरकारी रुग्णालय ही देवदूतासारखी काम करतात. आपल्यासारख्या लोकांचा त्यांच्याशी तेव्हाच संबंध येतो जेव्हा एखाद्या कायदेशीर बाबीसाठी आपल्याला सरकारी रुग्णालयाची गरज असते. या सरकारी रुग्णालयांकडे इतका आदरानं बघितलं जात असताना अशा लोकांचा आवाज ते बनायला हवेत, ज्या लोकांना इतर कुठेही आवाज नाहीये. या लोकांचा आवाज बनताना, अन्याय अत्याचाराच्या बाबतीत सगळ्यात मोठा पुरावा बनताना असे कोणते दबाव असतात डॉक्टरांवर जे त्यांना झुगारता येत नाहीत आणि इतक्या असंवेदनशील आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये त्यांना सहभागी व्हावं लागतं? आपण असं आतापर्यंत पाहिलं आहे की ह्यांच्यावर जे दबाव असतात त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे स्वतः जे डॉक्टर आहेत ते कधी कधी पैशाच्या बळी पडून अशा गोष्टी करू शकतात. आणि काही वेळा जे वरचे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत, ते खालच्यापासून वरपर्यंतचे जे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांचे दबाव असतात. आपण पुण्याच्या केसमध्ये पाहिलं की ते दबाव असतात. तर पण मला असं वाटतं की डॉक्टर जेव्हा घडतो आणि त्यांनी तो घडत असताना त्याला प्रत्येक वेळेस असं शिकवलं जातं की तुम्ही रुग्णासाठी आहात आणि तुम्ही आहेत ते न्याय देणारी माणसं आहात, कारण तुम्ही सांगणार आहात की त्यांना काय काय त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये सापडलं, काय काय सत्य होतं. तिथं तुम्ही ते दबून ठेवू शकत नाहीत. पण हे जे दबाव आहेत हे आजकाल मला असं वाटतं की झुगारल्यानंतर कारवाई होत चाललेली आहे. ही पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारे कारवाई होत नसे. आणि म्हणून जेव्हा डॉक्टर एखादा म्हणजे न्याय ह्यांनी भावनेने वागत असेल तर अशा वेळेस मग हे आमच्या ऐकत नाही म्हणून त्यांच्या जागा बदलणे, त्यांना इतर टाकणे, जे ऐकणारे डॉक्टर आहेत त्यांना ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आणणे आणि मग त्यांचा उदो उदो करणे, अशा प्रकारच्या घटना आजकाल होत आहेत. मला असं वाटतं की डॉक्टरी पेशामध्ये कुठलाही असो, म्हणजे ते राजकारणी असो, ऍडमिनिस्ट्रेशन असो, कुठलेही असो, की या पेशामध्ये अशा प्रकारचे दबाव येता कामा नये. आणि डॉक्टरांनी देखील हे दबाव जुगारून आपण शेवटी रुग्ण सेवा करतो आणि रुग्ण हा देव ही शिकवला जातं. म्हणून रुग्ण हा देव ही भावना जी आहे आपण टिकवणं गरजेची आहे आणि ही टिकवण्यासाठी सगळे डॉक्टर काम करतात. याच्यातले काही डॉक्टर शासनामध्ये तुम्ही जसं सांगितलं की ज्यांना गरज आहे, ज्यांना लिगल किंवा कायद्याची गरज आहे, ज्यांना सर्टिफिकेटची गरज आहे, अशा वेळेसच आपण सरकारी दवाखान्यात जातो. का जातो? कारण अशा वेळेस खासगी डॉक्टर एका बाजूने काही निर्णय देतील आणि म्हणून सरकारी डॉक्टर हे सरळ न्यूट्रल निर्णय देतील म्हणून सरकारी रुग्णालयात आपण जातो.
तर तो जो आज दबदबा सरकारी रुग्णालयाचा आहे तो राहिला नाही. तो दबदबा ठेवणं तसंच गरजेचं आहे. आणि रुग्ण म्हणून त्याच्या असलेल्या अडचणी, त्याला असलेले कायद्यासाठी जी मदत ही डॉक्टरनी केलीच पाहिजे. दबाव येऊ शकतात पण ते दबाव जुगारले पाहिजे. मीही 12 वर्ष ऍडमिनिस्ट्रेशन केलं पण दबाव हे जुगारता येतात. ते आपण जुगारले थोडाफार त्रास होतो पण आपण खरंच आपण समाजाला न्याय देऊ शकतो. तुम्ही तिघही आपापल्या क्षेत्रामधले मान्यवर आहेत. खूप मोठा अनुभव आहे तुमचा तुमच्या आपापल्या क्षेत्रामधला. या चर्चेच्या शेवटाकडे येताना मी तुम्हाला तिघांनाही एकच प्रश्न विचारते. 3 असे मुद्दे सांगा जी ही घटना घडल्यानंतर तुमच्या क्षेत्रामध्ये बदल घडवण्यासाठी गरजेचे आहेत. 3 मुद्दे. सुजाता मॅडम तुमच्यापासून. पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक, शाळा व्यवस्थापन ह्यांच्यामध्ये एक समन्वय असणं आणि पालकांशीही शाळा व्यवस्थापनाने समन्वय ठेवणं, जो खूप ज्याच्यात मला वाटतं त्रुटी आहेत अजूनही, त्या आवश्यक आहेत. मगाशी सांगितलं तसं कितीही वाईट वाटत असलं तरी हे अपरिहार्य आहे की सगळ्या अगदी बालवर्गापासूनच्या मुला मुलींना आपल्याला होणारा स्पर्श तो कसा आहे हे ओळखता येणं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या शिक्षकांना सुद्धा लहान मुलांबद्दलचे जे सगळे कायदे आहेत, पोक्सो सारखा ऍक्ट आहे किंवा काय पद्धतीने आपण ह्या गुन्ह्यांबद्दलच्या तक्रारी करू शकतो ह्याचं ज्ञान नसतं. आणि त्यामुळे अनेक वेळा लक्षात येऊनही काही वेळेस दुर्लक्ष केलं जातं, काही वेळेस अज्ञान असतं. तर याबद्दलची माहिती खरं तर ही शासकीय पातळीवर अशा पद्धतीच्या कार्यशाळा घेऊन सगळ्या शाळा व्यवस्थापन आणि मुद्दे महत्वाचे आहेत तुमचे. पण मला तिसरा तुमचा खूपच महत्वाचा वाटला मुद्दा की शाळेमधले शिक्षक किंवा शाळेशी संबंधित असलेल्या सगळ्या घटकांना मुलांसंदर्भातल्या सगळ्या कायद्यांची सखोल माहिती आणि त्यांच्या कर्तव्यांची माहिती करून द्यायला पाहिजे. लहाने सर तुमचे 3 मुद्दे आरोग्य क्षेत्रासाठीचे. आरोग्य क्षेत्रासाठी माझे असे मुद्दे आहेत की जे ऍडमिनिस्ट्रेशन करतात आरोग्यामध्ये, ते सिव्हिल सर्जन असतील, डीन असतील किंवा सुप्रिटेंडेंट असतील, तर यांच्या 3 वर्षात बदल होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते तिथं हा बस्तान बांधून चुकीचे कामं करणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की जी लोक अशा प्रकारचे कायद्याचं किंवा तपासण्याचं किंवा उपाय करायचं काम करतात तर त्यांना कायद्याची जाणीव करून दिली पाहिजे की हा कायदा आहे, या कायद्यामुळं तुम्हाला ह्या कायद्यानुसारच काम करावं लागेल. आणि म्हणून ह्या कायद्यासाठी त्यांच्या कार्यशाळा घेऊन, कारण आज डॉक्टरांच्या कार्यशाळा होत नाहीत, त्यांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना कायद्याचं ज्ञान दिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे, डॉक्टरांनी आल्यानंतर त्या पेशंटला तपासणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. कुठलाही पेशंट कशासाठी आलेला असो, तो चोर असो किंवा संन्यासी असो किंवा चांगला असो किंवा मोठा असो किंवा लहान असो, पेशंटसाठी तो पेशंट आहे. तो कशासाठी आला हे महत्वाचं नाही, तर त्याचं तपासणं गरजेचं आहे. कारण या केसमध्ये आपण पाहिलं लवकर तपासणी झाली नसल्यामुळं त्याच्यात जे आता कोर्टामध्ये जे काही आपलं द्यायचं आहे मेडिकल एक्झामिनेशन ते मिळणार नाही. आणि म्हणून हे डॉक्टरांनी डिनाय करू नये. तुमचे 3 मुद्दे. वंजारी सर तुमचे 3 मुद्दे पोलीस दलांसाठी. मला माहितीये तुम्ही खडे बोल सुनावणार आहात आता. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की पोलीस यंत्रणा ही ऑटोनॉमस करून टाका. ती गृहमंत्र्याच्या कार्यकक्षेत राहता कामा नये, नंबर 1. दुसरी जी पोलिसांशी संबंधित अतिशय महत्वाची मेडिकल शाखा आहे ज्याला मी फोरेन्सिक सायन्स म्हणतो, ते फोरेन्सिक ज्युडिशियरी करा. फोरेन्सिक डायरेक्ट ज्युडिशियरीला रिस्पॉन्सिबल असला पाहिजे. म्हणून ऑटोनॉमस पोलीस आणि फोरेन्सिक ज्युडिशियरी. आणि तिसरं ही यंत्रणा आहे पोलिसांची, त्याचं जे नेतृत्व आहे, डायरेक्टर जनरल असतील, कमिशनर असतील, सीएसपी असेल जिल्ह्याचा, हे नेतृत्वाचं सक्षमीकरण केलं पाहिजे. आता पोर्शेमध्ये तो आमचे पुण्याचे कमिशनर 5-5, 6-6 वेळा प्रेस कॉन्फरन्स देऊन स्वतःचेच कॉन्ट्रडिक्शन त्याच्यामध्ये व्हायला लागले, तर खालच्यानी काय करायचं. असे हे 3 मुद्दे अतिशय महत्वाचे आहे. ऑटोनॉमस करायचं पोलीस खातं, फोरेन्सिक ज्युडिशियरी स्थापन करायची आणि
पोलिसांचं नेतृत्व सक्षम करायचं. 3 महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेत. पण या प्रकरणामध्ये किंवा या अगोदर घडलेल्या महाराष्ट्राच्या प्रकरणांकडे बघून आपल्याला असा प्रश्न उपस्थित करावा लागतोय की फक्त पोलिसांचं किंवा डॉक्टरांचं निलंबन करून हे प्रश्न सुटणार नाहीयेत, कारण आता प्रश्न बराच पुढे गेलेला आहे. त्यामुळे या सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवेत का, आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून त्याची कार्यवाही व्यवस्थितपणे जलद गतीनं व्हायला हवी का, हा आत्ताच्या घडीचा महाराष्ट्रासमोरचा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण जोपर्यंत सरकारी यंत्रणेला याची जाणीव करू दिली जात नाही की सरकारी यंत्रणा ही जनसामान्यांसाठी आहे, लोकांच्या भल्यासाठी आहे, लोकांच्या सुरक्षिततेसाठी आहे, तोपर्यंत हे असे प्रकार घडत राहतील. त्यामुळे आता वेळ आलेली आहे की पोलीस असोत, सरकारी रुग्णालयामधले डॉक्टर असोत किंवा शिक्षक असोत, सगळ्यांना याची जाणीव व्हायलाच हवी की आपण कुणासाठी काम करतोय, आणि त्या कामामध्ये कुचराई होत असेल तर कारवाई व्हायला हवी. तरच यासारख्या चर्चा पुन्हा पुन्हा करण्याची वेळ कदाचित आपल्यावर येणार नाही. आज सगळे मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाले, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.